त्यांच्या दुसऱ्यांची एसटी पंधरा ज्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिली याच्याबद्दल सांगितलं होतं त्या जो जीएसटी तो रिफॉर्म आहे. जीएसटीचा जो 2.0 जीएसटी 2.0 त्याच्यामध्ये जे कर रचना होती जी पूर्वी 4 याच्यामध्ये होती 5, 12, 28 आणि 18 अशी 4 याच्यामध्ये होती. त्याचे 2 दर केले 5 आणि 18. 99% वस्तू ज्या रोज आपण जे वापरतो सामान्य जनता वापरतो मध्यमवर्गीय वापरतो त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते 5% ते 0% जेणेकरून आपल्या देशातील लोकांना त्याच्यामध्ये भरपूर गरिबांना त्याचा फायदा होता. आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे रोजच्या आपण जे वस्तू म्हणतो जे टूथपेस्ट शालेय मुलांचे शेतकऱ्यांचे जे सामान आहे त्यांचे जे फर्टिलायझर आहे किंवा त्यांची जे कीटकनाशक आहे त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी कपात केली आहे. आपण ते 2 व्हीलर वापरतो 4 व्हीलर वापरतो 3 व्हीलर वापरतो प्रत्येकामध्ये त्यांनी साधारणतः 10% ते 15% अशी कपात करण्यात आली. या कपातीचा जो फायदा आहे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली. बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे दर कमी केलेले आहे आणि ते डिस्काउंट पासवर करतायत. स्कूटरमध्ये 9,000 सुरू झाल्या. छोट्या बँक असेल 35,000 रुपये आहे. मोठ्या बँक 3.5 असे विविध जे आहे त्या सर्व त्याचे बेनिफिट जे आहे त्या जनतेला मिळायला लागले आणि आमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की त्यांनी त्या बेनिफिटचा उपयोग घ्यावा आणि त्या बेनिफिट त्यांना मिळाल्यानंतर दिवाळी आनंदाचे जाणारे नवरात्री आणि दिवाळी सण आहे तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद कसा होईल हे मोदीजींनी बघण्याचं काम केलंय. आणि तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी मोदीजींचा जे आहे तर त्यांनी तो शब्द दिला होता 15 ऑगस्टला तो त्यांनी पूर्ण करून दाखवला. आणि मोदीजी ताकद आहे 2014 साली त्यांनी मिळाली होती ज्याला आपण फ्रॅजाईल फाईल म्हणजे ते कधी भेटू शकेल आपली इकॉनॉमी होती. आज ती टॉप 4 मध्ये आली आणि लवकरच टॉप 3 मध्ये आपली इकॉनॉमी होईल. तर ती मोदीची ताकद आहे आणि प्रधानमंत्रीची ताकद आहे तर त्यांनी आणि इंडियन सरकारची ताकद आहे तर त्यांनी आपल्या देशाला त्याची प्रगती भाव दिली. 2017ला ते मोदीजी या सरकारने त्यावेळेला मोदीजींनी जे जीएसटी आणली होती त्यावेळेस लोकांनी चिकार नावं ठेवली लोकांनी आंदोलन केले. ती जीएसटी ती एक देश एक टॅक्स या माध्यमातून आणलेली. त्यामुळे जो आपण प्रत्येक ठिकाणी जो कर द्यायचो म्हणजे तो वेगवेगळ्या टॅक्स मध्ये असेल जकात असेल अजून ट्रान्सपोर्ट असेल काहीतरी असे टॅक्स शिकार होते टॅक्स त्या माध्यमातून आपण टॅक्स द्यायचो. पण जीएसटी मुळे एकच टॅक्स आला आणि एक टॅक्समुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॅक्सच्या इथे आपल्याला भ्रष्टाचार दिसायचे आणि लोक टॅक्स चोरी करायचे. पण ते जीएसटीच्या कारणामुळे एक डायरेक्ट ऑनलाईन झाल्यामुळे सगळ्यांना ऑनलाईन जीएसटी भरावं नाही. त्यामुळे एक चांगलं म्हणजे जो चोरीचा मॅटर होता जो भ्रष्टाचारचा मॅटर होता तो संपूर्ण झालेला होता. म्हणून आज त्याच्यामुळे आपल्या सरकारला एक मोठा फायदा झाला आणि त्यामुळे ही एवढी मोठी डेव्हलपमेंट आज आपण बघतो पूर्ण देशात सगळीकडे डेव्हलपमेंट चालतो. तसं आज आपण बॉर्डरवर बघतो कुठल्या गोष्टीला आपल्याकडे कमी नाही. म्हणजे आपण चायनाला पण हे करू शकतो पाकिस्तानला पण आपण हे करू शकतो तर अमेरिकेला पण आपण त्यांच्याशी पण लढू शकतो. पण एवढं आपण या प्लेटमध्ये जे सामान आपल्या राफेल असतो असे बहुतेक सारे जे असतो जेव्हा का आपली अर्थव्यवस्था एकदम बळकट झालेली होती. आता ती बळकट झाल्यानंतर मोदीजींनी 2017ला जीएसटी आणली तर परत आता 2025ला जे 15 ऑगस्टला जे मोदीजींनी काढलं की मी एक चांगला गिफ्ट देणार आहे तर त्या गिफ्टच्या माध्यमातून पूर्ण देशवासियांना एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे. कारण का बहुतेक ज्या जीएसटीचे टॅक्स होते ते एकदम कमी करण्यात आले कारण का काही तर मध्ये ते टॅक्स 0 करण्यात आले. म्हणजे त्यामुळे आम जनतेचा म्हणजे एकदम फायदा होईल. जसे खाण्याचे टॅक्स आहेत स्कूल असो औषधं असो त्याच्यात 0% टॅक्स केलेले म्हणजे त्यामुळे चांगला एक उपयोग आपल्या समाजाला आपल्या देशाला होणार आहे. म्हणून हा टॅक्स जो लावला आहे म्हणजे एकदम बेनिफिट मध्ये आणि जो 28% टॅक्स होता तो पण काढून टाकलेला आहे तो एक 18%वर आणलेला आहे. आणि छोट्याच्या असं सांगितलं का गाडीवर आपण एक गाडी घेईल त्याचा पण टॅक्स आपण कमी केला कारण का 9,000 एका गाडीमध्ये आपल्याला डायरेक्ट वाचतो. जे दिवाळीला लोक गाड्या घेणार आहेत त्यांना पण 9,000 ते 18,000 वाचतील. असे चिकार टॅक्स जे आहेत ते मोदीजींच्या सरकारमध्ये कमी केले. आपण जे बोलतो मेक इन इंडिया आपला एक जर मोदीजीने एक कार्यक्रम दिलाय 100 दिवसाचा जो आपण जे आपल्या देशात जे प्रोडक्ट तयार करतो
ते प्रोडक्ट आपल्याच लोकांनी घेतलं आणि आपल्याच लोकांनी ते हे केलं. आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपणच बनवून आपल्या लोकांना हे केलं तर त्याच्यात देशाला अजून बळकटता येईल. कारण का आपण जो वस्तू घेतो काही ते परदेशी असतात त्यांना वेगवेगळा टॅक्स आपल्यालाच द्यायला लागतो म्हणजे आणि आपल्याला रोजगार भेटत नाही तर आपल्याला रोजगार पण भेटेल. किंवा 100 दिवसाचा कार्यक्रम मोदीजीने दिलाय त्याच्यात असं ठरवलंय की आपल्या देशाचं मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशात जे जे बनलंय का आपण बनवू शकतो त्याच्यावर आपण लक्ष देऊ त्या वस्तू आपल्या लोकांपर्यंत कशा जातील या माध्यमातून आपण काम करायला सुरुवात करू. म्हणून त्यामुळे आपला देश अजून बळकट होऊन आपण अजून प्रगती पथावर जाऊ. अशा माध्यमातून जे आमच्या सरकारने जे काम केले आहे मी आमच्या सरकारचं आणि मोदीजींचं खूप खूप धन्यवाद त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. कारण का त्यांनी देशाच्या हितासाठी एवढं चांगलं काम करून देशाला पुढे नेण्याचं काम केलं तेवढंच बोलतो. धन्यवाद.